हाय, मी नीलम. यूज अँड थ्रो डॉक्टर रजनीश शेठ यांच्या या कथासंग्रहातील हरिश्चंद्र ही पुढील कथा ऐकूया. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी भानावर आलो. आतापर्यंत मी माझ्याच विचारांच्या भोवऱ्यात इतका भिरभिरत होतो की आपण कोठे आहोत व या टाळ्या कशासाठी हे क्षणभर लक्षातच आले नाही. पण हातातल्या पुष्पगुच्छाकडे लक्ष गेले आणि दुसऱ्याच क्षणी आठवले माझ्याच सत्काराचा हा सोहळा होता. माननीय नगराध्यक्षांच्या हस्ते या नाट्यमंदिरात शाल श्रीफळ देऊन आत्ताच माझा सत्कार झाला होता आणि आता ऑफिसमध्ये माझे सहकारी, शेजारी, बालमित्र आणि शाळेतले गुरुजी इत्यादी अनेक जण एकामागून एक माझ्याविषयी कौतुकाने भाषण करत होते. ते बडे बडे शब्द ऐकताना आता मलाच माझे कौतुक वाटू लागले. हुशार, प्रामाणिक, सच्चा, दिलदार इत्यादी विशेषणे मला सुखावून टाकत होती. आनंदाचा शहारा अंगावर उमटत होता. माझे शिक्षक माईक समोर उभे राहून माझ्याविषयी म्हणत होते, श्रीकांत लहानपणापासूनच माझ्या नजरेसमोर मोठा झाला आहे. मी त्याला शाळेत 10वी पर्यंत शिकवले आहे. तेव्हाच मला वाटायचे हा मुलगा सर्वसामान्य नाही, याच्यात काही वेगळेच तेज आहे. वर्गात पहिला नंबर याचा कधी आला नाही, पण परीक्षेत फर्स्ट क्लास त्याने कधी सोडला नाही. अतिशय नम्र, कोणालाही आवडेल असा विद्यार्थी लाभणे आजकाल दुर्मिळ झाले आहे. त्याला घडवण्यात आमचाही खारीचा वाटा आहेच. आज त्याने सार्थक केले असे वाटते. यानंतर माझे शेजारी श्री पाणसे बोलायला उभे राहिले. श्रीकांतरावांचा मी शेजारी आहे हे सांगताना माझा ऊर अभिमानाने भरून आला आहे. आम्ही गेले सुमारे 15 वर्ष शेजारी राहतो आहोत. आमचे कधी भांडण झाले नाही. याचे श्रेय श्रीकांतरावांनाच आहे, कारण त्यांचा मन मिळावू, सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव असल्याने अल्पावधीतच त्यांच्याशी मैत्री होऊन जाते. अत्यंत लाघवी व कोणालाही मदतीला पुढे सरसावणे अशा त्यांच्या वृत्तीमुळे ते अजातशत्रू आहेत. आमच्या सोसायटीत ते लोकप्रिय आहेत. आज या सत्काराच्या निमित्ताने त्यांचा जो गौरव होत आहे तो आम्हालाही भूषणावह आहे. दुधात साखर मिसळावी तसे ते आमच्यात समरस झाले आहेत. त्यानंतर माझे सहकारी अजित पाटील व्यासपीठावर आले. आता ते माझे कौतुक करणार या कल्पनेनेच मला मूठभर मांस चढले. ते बोलू लागले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीनुसार श्रीकांत लहानपणापासूनच कसा होता त्याबद्दलचे कौतुक मनात वाटत होतेच, पण आजचा सत्कार म्हणजे त्याच्या या गुणांची जाहीर पावतीच आहे. ही डिझर्व फॉर धिस. कोणत्याही सामान्य माणसाचे मन डळमळीत झाले असते असा तो प्रसंग होता. भल्या भल्यांची मने द्रव्यलोभाने कच खातात. नीतिमूल्ये यांचा अशा वेळी विसर पडतो. स्वार्थ आणि मोह यांचाच जय होतो असा तो प्रसंग. अजित पाटील बोलत होते आणि 10-12 दिवसापूर्वीचा तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. सकाळी 10-10:30चा सुमार. मी ऑफिसला जाण्यासाठी गडबडीने निघालो होतो. बस वेळेवर मिळेल की लेट मार्क पडणार या विवंचनेत आपल्याच नादात मी चालत होतो. बस स्टॉपवर पोहोचलो आणि तेवढ्यात एक माणूस येऊन माझ्या शेजारी उभा राहिला. त्याच्या हातातील ऑफिस बॅगवरून तोही ऑफिसला जात असावा असा कयास मी केला. 5 मिनिटातच त्याला हवी असलेली बस आली आणि त्यात चढून तो निघून गेला. मात्र त्याने जमिनीवर ठेवलेली ती अटॅची तो तेथेच विसरून गेला हे माझ्या लक्षात आले. मी चटकन ती बॅग उचलली आणि अहो अहो असे म्हणत त्या बस मागे 4 पावले धावलो देखील, पण तेवढ्यात बस बरीच लांब गेली होती. आपण धावून काही उपयोग नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी जागेवरच खिळून उभा राहिलो. 5 मिनिटांनी नॉर्मल झाल्यावर माझ्या मनात आलं, ही बॅग उघडून पहावी, आत काही पैसे असतील तर.
या कल्पनेनेच मला आनंद झाला. मी बॅग उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती उघडेना. काही पैसे असतील तर मला हवेच होते. वडील कॅन्सरने आजारी होते. त्यांच्या औषध पाण्याच्या खर्चाने मी जेरीला आलो होतो. पुढच्या वर्षी मुलाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे, तर डोनेशन, फी यासाठी व लवकरच येणाऱ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हवेच होते. प्रपंच खर्च चालूच होता. मी एकटा कमावणारा व सर्वांची जबाबदारी माझ्यावर. हा संसार गाडा चालवताना जीव मेटाकुटीला आला होता. एखादी लॉटरी लागली तरच काही चिंता कमी होणार होती. या बॅगेच्या रूपाने जणू लॉटरीच हाती लागली, पण बॅगेत काय आहे हे माहीत नव्हते. बॅग उघडत नव्हती. तिचे कुलूप दगडाने ठेचून फोडावे का, असा विचार मनात आला. पण लोक काय म्हणतील? सुदैवाने स्टॉपवर कोणी नव्हते. जे होते ते आपल्या बोलण्यात गर्क होते. माझ्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. मी बॅगेशी खटपट करत होतो, तेवढ्यात एकाने येऊन विचारलं, काय झालं? काही नाही, बॅग उघडत नाही, मी म्हणालो. महत्वाचे काही आहे का त्यात? माहीत नाही, मी नकळत बोलून गेलो. म्हणजे ही बॅग माझी नाही, कोणीतरी विसरले इथे. या बॅगेत ज्याची ही बॅग आहे त्याचे नाव पत्ता काही मिळते का, म्हणून उघडायचा प्रयत्न करत होतो. मी नकळत खोटे बोललो. बघू बरं, असं म्हणत त्याने ही बॅगेशी काही खटपट केली आणि काय आश्चर्य, खुलजा सिमसिम म्हटल्याप्रमाणे जादू झाली आणि बॅग उघडली. आमचे दोघांचेही डोळे विस्फारले. एवढ्याशा बॅगेत नोटांची बंडलं व काही कागदपत्र होती. माझ्याच मनातला आनंद कुठल्या कुठे गडप झाला आणि त्याची जागा भयाने घेतली. मी उद्गारलो, बाप रे, एवढे पैसे! आता काय करायचं? आपण ही बॅग पोलिसात नेऊन देऊ, नाहीतर बॅगेच्या मालकाला पत्ता माहीत नाही. मी चटकन निर्णय घेतला. तो माणूस नवलानं माझ्याकडे पाहू लागला, पण मला कधी एकदा बॅगेची ही बॅग देऊन टाकतो असं झालं होतं. आम्ही दोघं ती बॅग घेऊन जवळच्या पोलीस चौकीवर गेलो. सर्व हकीकत सांगून बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी नोटा मोजल्या. एकूण 1,70,000 रुपये होते. पोलिसांनी माझे नाव व पत्ता लिहून घेतला. तेथील अधिकारी म्हणाले, लक्षात आलं की बॅगेचा मालक तक्रार नोंदवायला येण्याची शक्यता आहे. बघूया काय होतं ते. दुसऱ्या दिवशी सर्व पेपरमध्ये ही बातमी माझ्या नावासकट छापून आली. माझ्या प्रामाणिकपणाची प्रशंसा होती. माझी प्रसिद्धी झाली होती. बॅगेच्या मालकाने घरी येऊन माझे आभार मानले. त्याला त्याचे पैसे परत मिळाल्याचा आनंद झाला होता. त्याच्या पुढाकारानेच आजचा हा सत्काराचा कार्यक्रम आखला होता. लोक माझ्यावर स्तुतीसुमने उधळत होते. कोणीतरी बोलत होते, श्रीकांत म्हणजे हरिश्चंद्राचा अवतार. त्याने आपले सारे दान केले तर श्रीकांतने मिळालेले पुन्हा दिले, म्हणजेच दानच केले म्हणायचे. हे सर्व मला आता असह्य झाले. आतून माझे मन आक्रंदत होते. थांबवा हे सारं. मी हे सगळं काय ऐकून घेतोय? माझ्या प्रामाणिकपणाचा एवढा डंका वाजवतायत, तर का नाही मी प्रामाणिकपणे सांगत की बाबांनो, मला माहीत नव्हतं हो ह्या बॅगेत इतके पैसे आहेत ते. नाहीतर घरात इतकी पैशांची अडचण असताना मी बॅग कशाला दिली असती? नंबर लॉकमुळे बॅग उघडली नाही. त्यात इतके पैसे आहेत हे कळलं नाही. म्हणून अजाणतेपणे माझ्या हातून हा त्याग झाला व माझ्या माथी मोठेपणा आला. मी काही हरिश्चंद्राचा अवतार नाहीच मुळी. सत्यप्रिय, प्रामाणिक, नम्र, मनमिळावू ही सर्व भाषणांमध्ये माझ्याविषयी वापरलेली विशेषणे वेगळी आहेत, याची मला जाणीव आहे. सारे खोटं बोलतायत, पण मी का नाही खरं सांगत? मनात सारे हे येत होतं, पण माझा जणू स्टॅच्यू झाला होता. मी खुर्चीला खिळून राहिलो होतो, फेविकॉल चिकटवल्याप्रमाणे. थँक्यू.